आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून। विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा, महायुतीमध्ये राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल। शिवतारे यांच्या अजित पवार यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक। नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील, भाजप नेते दिनकर पाटील यांचा इशारा। गोडसे भाजपमुळेच खासदार, पण मोदी शहा आणि फडणवीसांचा फोटो देखील लावत नाहीत, दिनकर पाटलांची टीका। एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर हेमंत गोडसे यांचं शक्ती प्रदर्शन, गोडसे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर भावी खासदार असा देखील उल्लेख, तर भाजपकडून खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध, खडकवासलामधील पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं जात नसल्याचा शिंदे गटाचा आरोप, शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप मेसेज व्हायरल। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा, महायुतीचा उमेदवार विजयी होईल एवढंच बघा, बाकी सगळं बाजूला ठेवा, बारामती अहमदनगर बाबत झालेल्या बैठकीत फडणवीसांच्या सूचना। बारामती लोकसभा मतदारसंघातील वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबतं, देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये 2 तास चर्चा, चर्चेनंतर हर्षवर्धन पाटलांनी बोलणं टाळलं। राम शिंदे आणि विखे पिता पुत्र आणि फडणवीस यांच्यामध्ये सागर बंगल्यावर 1 तास बैठक, सगळ्या प्रश्नांचं निराकरण झालं, सुजय विखेंना निवडणुकीच्या शुभेच्छा देखील दिल्या, राम शिंदे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे टेंभी नाक्यावर आनंदाश्रमात धुळवड साजरी करणार, शिंदे ठाणे लोकसभेचा उमेदवार देखील जाहीर करण्याची शक्यता। ठाकरेंनी ओमर अब्दुल्लांना जाब विचारण्याची हिंमत ठेवावी, अब्दुल्लांनी जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनाला विरोध केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। भाजपची राज्यातील दुसरी यादी जाहीर, राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी, भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर, तर गडचिरोली चिमूरमधून विद्यमान खासदार अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा एकदा संधी। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये देखील उदयनराजे यांच्या उमेदवारीची घोषणा नाही, उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढण्यास तयार असतील तर अजित पवार गट उमेदवारी देण्यास तयार, सूत्रांची माहिती, उदयनराजे यांच्या भूमिकेकडे लक्ष। सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी, भाजपनं विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचं तिकीट कापलं, सातपुते यांच्याकडून पक्षातील सर्वच नेत्यांचे आभार, सोलापुरात राम सातपुते यांच्या समर्थकांकडून जल्लोष। विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक नेते यांची प्रतिक्रिया। चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर, चंद्रपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये लढत होणार। महादेव जानकर महायुतीमध्ये, महायुतीकडून रासपला लोकसभेची 1 जागा, महादेव जानकर परभणी लोकसभेतून लढण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी 1.5 तास खलबतं, 2 ते 3 दिवसामध्ये महायुतीचं जागावाटप जाहीर होणार, सुनील तटकर यांची माहिती। नंदुरबार लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार, गोवाल पाडवी यांचा विश्वास, तर लोकसभेमध्ये नेहमी आदिवासी समाजासाठी आवाज उठवणार असल्याचं देखील पाडवी यांचं वक्तव्य। गावित परिवारानं राजकारणाला धंदा बनवलं, हिना गावित यांच्या उमेदवारीवर केसी पाडवींचा हल्लाबोल, तर नंदुरबारच्या नागरिकांना नव्या उमेदवाराची अपेक्षा होती, केसी पाडवींचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीसाठी वरुण गांधींचं तिकीट भाजपनं कापलं, वरुण गांधी यांच्या जागी आता पिलीभीतमधून जितीन प्रसाद यांना उमेदवारी। प्रकाश शेंडगे यांना ओबीसी बहुजन आघाडी पक्ष मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या रिंगणात, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ओबीसी बहुजन आघाडी लोकसभा लढवणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये मातंग समाजाची महत्त्वाची बैठक संपन्न, मातंग समाज लोकसभेसाठी परभणीतून उमेदवार देणार। लोकसभा निवडणुकीच्या सभांसाठी पिंपरी चिंचवडमधील 66 ठिकाणं निश्चित, ठरलेल्या सभास्थळांव्यतिरिक्त इतर ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाही, भोसरीतील पीएमटी चौक, शाहू महाराज मैदानाचाही समावेश। 31 मार्चला रविवार असला तरी देखील सर्व बँका आणि आयकर विभागाची सर्व कार्यालय सुरू राहणार, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँकांसाठी अधिसूचना जारी। पुण्यामध्ये धुळवडीनिमित्त आज मेट्रोची सेवा दुपारी 2 वाजेपर्यंत बंद, दुपारी 2 नंतर सुरू झालेली मेट्रो सेवा रात्री 10 वाजेपर्यंत नियमित वेळेत सुरू असणार। नवी मुंबईतील मेट्रो सेवा धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या वेळेमध्ये बंद, तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारी 2 नंतर मेट्रो सेवा पुन्हा एकदा सुरळीत होणार। मुंबईतील नालेसफाईची कामं 15 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना, कामं संथगतीनं होत असल्यानं पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर।
आकाशवाणी पुणे केंद्राचं एप्रिलपासून सायंकाळचं प्रसारण पुन्हा एकदा सुरू होणार. गेल्या 2 वर्ष सायंकाळचं प्रसारण बंद. अखेर पुण्यामधील श्रोत्यांच्या मागणीला यश. पुणे लोक रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरामध्ये तिकीट वेंडिंग मशीन. प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेचं पाऊल. म्हाडाच्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीतून लॉटरी. घरांच्या सोडतीमधून तब्बल 1391 कोटी रुपयांचा महसूल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 99 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प. 2022-23च्या तुलनेमध्ये ही तूट जवळपास 30 कोटींनी वाढ. रत्नागिरीमधील खेडमध्ये बॅनरबाजीवरून राजकीय शिमगा. सदानंद कदम यांच्याकडून रामदास कदम यांच्या विरोधामध्ये प्रशासनाकडे लेखी तक्रार. आचारसंहिता सुरू असताना घरावर राजकीय बॅनर लावल्याची तक्रार. छत्रपती संभाजीनगरला नव्या वाहिनीमधून पाण्यासाठी 5 एप्रिलची डेडलाईन. नक्षत्रवाडी जलशुद्धीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घोषणा. तर विदर्भामध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या देखील पार. होळीनंतर तापमानामध्ये अजून वाढ होण्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज. नांदेडच्या माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी तेलबियांच्या लागवडीकडे कल. तालुक्यामध्ये तिळाची शेती बहरू लागली. अहमदनगरमध्ये 70व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचे विजेतेपद हरियाणाकडे. गोंदियामध्ये सरकारच्या मिळत नसलेल्या योजनांची नागरिकांकडून होळी. माझा गाव माझा बहिष्कार अशा घोषणा देत लोकसभेच्या निवडणूक मैदानावर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. भाजपकडून भंडारा लोकसभेची सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा उमेदवारी. कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत जल्लोष साजरा. महादेव जानकरांची परभणीमधून जागा निश्चित झाल्याच्या चर्चेनंतर रासपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह. महायुतीकडून परभणीची जागा रासपला सोडण्याची चर्चा. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर राजू पारवे यांचं नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत. नागपूर विमानतळावर शिवसैनिकांचा जल. मुंबईत वर्षभरामध्ये 50,000 टीबी रुग्ण. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी रुग्णसंख्या कमी. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांसाठी 872 महाविद्यालयांचे अर्ज. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे देशभरातून अर्ज दाखल. लोकसभा निवडणुकींमुळे 10वी-12वीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता. शिक्षकांना निवडणुकीसंदर्भातील कामांमुळे निकाल वेळेत लागेल का? प्रश्न उपस्थित.